बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करीते कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी। प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी। सदैदवल हासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचे। दुसरे चरण संताचे। दुसरे चरण संताचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। बाबाजी सद्गुरुदास तू। बाबाजी सद्गुरुदास तुका। येई वो 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 येई वो। धावूनिया विलंब कवाया लाविला कृपाळे। हो विलंब कवाया लाविला कृपाळे। येई वो येई वो येई वो येई वो येई वो येई वो येई वो। धावूनिया विलंब कवावी लाविला कृपाळे। हे विलंब कवायला कृपाळे। विठाबाई विश्वंभरे भवछेदके। विठाबाई विश्वंभरे भवछेदके। कोठे कुंडली समाये विश्वव्यापके। कोठे कुंडली समाय विश्वव्यापके। येई वो येई वो येई वो येई वो। येई वो येई वो येई वो येई वो। धावनिया विलंब कवाया लाविला। वा वा वा। विलंब कवाया लाविला कृपाळे। येई वो येई वो येई वो येई वो। येई वो येई वो येई वो येई वो। धावनिया लाविला कृपाळे। हे विलंब कवाया लाविला कृपाळे। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट झाले, भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर गोकुळातल्या लोकांना कसल्या प्रकारे आनंद प्राप्त झाला त्या आनंदाचं वर्णन करणारा गोड असा अभंग विठाला. हो, अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नवरात्र उत्सव निमित्त चालू असलेला आपला हा कार्यक्रम आनंद वाटला सज्जनांनो. आपल्याच गावामध्ये नाही तर पूर्ण भारत देशामध्ये मात्र देवीची नवरात्र साजरी केली जाते सज्जनो. वास्तविक पाहता जसा देवाला अवतार घ्यावा लागला तसाच भगवती मातेला सुद्धा अवतार घ्यावा लागला. म्हणजे तुम्ही म्हणता महाराज देव आणि देवी वेगळी आहे का? नाही नाही, देव आणि देवी अवतार वेगवेगळे, त्यांचं आत्मतत्व एकच आहे. विठाला जसा माझा पंढरीश परमात्मा भगवान परमात्मा विटेवर उभा आहे तसंच माझी भगवती माता सुद्धा विटेवर उभी आहे सज्जनानो. अजून मी बघा, तुम्ही पंढरपूरला जाणारे हात वरती करा बरं. पंढरपूरला गेलेले बरं? नाही गेले, नाही गेले पंढरपूरला सगळे गेले का? नाही, सर्वजण जाऊन आले ना? बरं नाही गेलेले हात वर करा, त्याला मी घेऊन जातो. आले जाऊन सर्वजण पंढरपूरला. मग खरं सांगा, पंढरपूरच्या विठ्ठलाचे हात कुठे आहेत दादा? पंढरपूरच्या विठ्ठलाचे हात कुठे आहेत? कटेवर, बरोबर आहे की नाही? म्हणजे भगवान पंढरीश परमात्म्याचे हात कटेवर आहेत. आणि आपण जर तुळजापूरच्या भवानी मातेचं जर दर्शन करायला गेलोत ना आणि अभिषेकाच्या टायमाला जर बघितलं तर तुळजापूरच्या देवीचे हात कुठे? जाऊ का घरी मी? मोकलं बोला, कुठे त्याचे हात? अहो, या देवीमध्ये देवामध्ये भेदभावच नाही ना. एकनाथ महाराजांना सांगितलं ना सज्जनो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाबाई माऊलीचा हो, माऊलीचा हो, चालू द्या संध्याकाळ पस्तर. गोंधळ आहे महाराज आपल्या गावात, आगाता येत नाही ना कोणाच्या. हो नाही, गोंधळाच्या चाली उगा यायचं एखाद्याच्या राजेभाऊ महाराज. महाराज म्हणले विटेवरला भगवान परमात्मा आणि जगदंबा माता यांच्यामध्ये भेदभाव नाही सज्जनानो. यांचं आत्मतत्व एकच आहे, फक्त अवतार वेगवेगळे राक्षस मारण्याकरता घ्यावा लागला. जेजुरीचा खंडोबा एकच भगवान परमात्मा, विटेवरला विठ्ठल एकच भगवान परमात्मा आणि भगवती माता त्यांचं स्वरूप आहे सज्जनो. फक्त अवतारा करता वेगवेगळा अवतार धारण करावा लागला. मोह नावाचा राक्षस मारण्याकरता भगवती मातेला अवतार घ्यावा लागला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आराधनाची निर्गुणा प्रगटली भवानी, महिषासुर मर्दन लागुनी, महिषासुर मर्दन लागुनी, त्रिविध तापाची करावया धारणी, त्रिविध तापाची करावया धारणी, लवलाही आईचा दोघावा जोगवा वागन, आईचा दोघावा जोगवा वागन, आईचा दोघावा जोगवा वागन, आईचा दोघावा जोगवा मागन, जोगवा मागे जोगवा मागन रे ना. टाळी वाजा एकदा जोरात. अरे जसा देवाला अवतार घ्यावा लागला
तसा माझ्या भगवती मातेला सुद्धा मोह नावाचा राक्षस मारण्याकरता अवतार घ्यावा लागला. 9 दिवस लागले राक्षस मारण्याकरता, 9 दिवस. कारण या महिषासुराला वरदान होतं, तुला देवाच्या हाताने मरण नाही, देवीच्या हाताने तुला मरावं लागेल. आपण आता 8 दिवस भागवत कथा ऐकली ना, देवी महापुराण, त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलं सज्जनानं. मग मोह नावाचा राक्षस मारण्याकरता भगवती मातेनं 9 दिवस त्याग केला, अन्नाचा त्याग केला. म्हणून या माझ्या माय मावल्या 9 दिवस उपवास करतात. चपलाचा त्याग केला आणि झोपेचा सुद्धा त्याग केला. म्हणून अजून बी काही काही गावातल्या महिला मंडळ अशा आहेत की अजून सुद्धा आसनावर झोपत नाहीत, पलंगावर कोणी शयन करत नाही. का? या भगवती मातेने तेवढा त्याग केला. मग आपल्या जीवनामध्ये वर्षातून 9 दिवस करायला काय अडचण आहे आपल्याला? विठाला हे बघा, कारण भारत देश तसा जण इतका पवित्र आहे. संस्कृतीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ अग्रेसर जर देश कोणता असेल, फक्त भारत देश आहे सज्जनो. कारण या जगामध्ये जेवढे देश झाले तेवढे देश भोग प्रधान झाले आणि भारत देश संस्कृती प्रधान देश मानला, संस्कृती प्रधान. कारण या जगामध्ये सगळे शक्तिपीठ आहेत, 52 शक्तिपीठ भगवती मातेचे, 52 शक्तिपीठ आहे सगळे, 52 शक्तिपीठ. आणि अग्रेसर महाराष्ट्र असा एकमेव आहे, त्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या. विठाला या भारतामध्ये 52 ठिकाणी शक्तिपीठ या भगवती मातेचं, आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 3.5 ठिकाणी आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि कुठे? नंबर 1 लक्ष्मी माता कोल्हापूर, नंबर 2 तुळजापूर, नंबर 3 रेणुका माता माहुरगड, आणि नंबर 4 नाशिक जिल्हा सप्तशृंगी वनी माता. पण त्यामध्ये बघा कसा भेद आहे. तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर हे पूर्ण शक्तिपीठ आहेत, पूर्ण शक्तिपीठ. आणि अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी माता. तुम्ही माता महाराज हे पूर्ण पीठ आणि अर्ध पीठ काय नेमकं? या माता मावल्या मते महाराज पीठ करायला हे ज्वारीचं पीठ म्हणाले का गव्हाचं पीठ म्हणायला? हा शक्तिपीठ, लक्ष घेऊन ऐका. शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये 3.5 ठिकाणी शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरला पूर्ण शक्तिपीठ, तुळजापूरला पूर्ण शक्तिपीठ आणि माहूरला पूर्ण शक्तिपीठ. पूर्ण शक्तिपीठ त्याला म्हणायचं ज्या भगवती मातेच्या समोर भगवान शंकराचं मंदिर आहे त्याला समजायचं पूर्ण शक्तिपीठ. आणि या 3 ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर आहेत. आणि सप्तशृंगी माता अर्ध शक्तिपीठ आहे, कारण तिथं भगवान शंकराचं मंदिर नाही. विठाला माणसं म्हणते महाराज हे 52 शक्तिपीठ नेमके निर्माण कसे झाले? तुम्ही देवी पुराणामध्ये ऐकलं असेल महाराज. ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष, आणि दक्षाला प्रजापती प्राप्त पद दिलं आपल्या बापानी. ब्रह्मदेवानी दक्षाला प्रजापती प्राप्त पद दिलं. आणि काय काय गोष्टी अशा असतात, माझ्याकडे लक्ष द्या, 2 मिनिटामध्ये सांगतो मी, काय जास्त कथा सांगणार नाही, आपल्याकडे वेळ कमी. काही गोष्टी माणसाकडे आल्याच्या नंतर माणूस मस्तीमध्ये जीवन जगत असतो. शास्त्र सांगतं तारुण्य, पैसा, सत्ता, संपत्ती या 3 गोष्टी जर माणसाकडे आल्या तर माणूस पाप करायला प्रवृत्त होत असतो. विठाला तसं ब्रह्मदेवाने दक्ष राजाला प्रजापती पद दिलं आणि सिंहासनावर बसले दक्ष राजा. स्वागत करण्याकरता सगळ्या देवदेवता आल्या, सगळे देवदेवता आले, भगवान शंकर सुद्धा आलते. वास्तविक पाहता भगवान शंकराचं आणि दक्ष राजाचं नातं होतं. नातं कोणतं नातं होतं? जावया सासरी बुवाचं. मग सगळे देवदेवता दक्ष प्रजापतीचं स्वागत करायलेत, पण भगवान शंकर उठलेत नाही, कारण ते भजन करत होते खाली बसून. तुम्ही म्हणता ते ब्रह्मांडाचा मालक आहे भगवान शंकर, ते सुद्धा भजन करत होते का? हो करत होते. माझे भगवान शंकर सुद्धा भजन करत होते. कुणाचं भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, जय हो. सदाशिव भजन करी महादेव, देव भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव.
खाली मान घातलेली होती. दक्षवरी सिंहासनावर बसले आणि दक्षाने पाहिलं सगळ्या देवदेवतानं माझं स्वागत केलं नाही. माझ्या जावाई खाली मान घालून बसल्या, स्वागत करत नाही. एक दिवस याचा सुद्धा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि दक्ष प्रजापतीने पुन्हा परत एक यज्ञ ठेवल्या. सगळ्या देवदेवताला आमंत्रण दिलं. इकडे लक्ष द्यावं माय मावल्या, हो बोलू नका. एकदा जर तुमचा मुद्दा निघून गेला ना, तुम्हाला कीर्तनाची काय माती कळणार नाही. विठाला दक्षाने यज्ञ ठेवला आणि सगळ्या देवदेवताला आमंत्रण दिलं, पण जावायलाच आमंत्रण दिलं नाही. का? अपमान करायचा होता ना. सभेमध्ये माझा अपमान केला, आता मी याचा अपमान करणार. सगळ्या देवदेवताला आमंत्रण दिलं आणि सांगितलं माझ्या यज्ञाला येत असताना कैलासाकडून या. आणि सगळे देवदेवता आपलं आपलं विमान घेऊन आपल्या धर्मपत्नी सोबत मात्र दक्ष राजाच्या यज्ञाकडे निघाले. आणि हे पाहिलं सतीनं कैलासातून. आज माझ्या बापाच्या घरी काय कार्यक्रम आहे, मला आमंत्रण दिलं नाही. सगळी देवदेवता विमानानं चालली माझ्या माहेराकडं. त्यावेळेस विचारलं, कुठं चाललात तुम्ही? त्यांनी सांगितलं, बाई तुला माहित नाही का, तुझ्या बापाच्या घरी खूप मोठा यज्ञ आहे आणि सगळ्या देवदेवताला बोलवलं, तू का गेली नाही? आता ते लेक आहे, माय बापाची कशी इज्जत जाऊ देतीन बाबा. तिनं सांगितलं, मला सुद्धा आमंत्रण नाही, चला तुम्ही पुढं, येते मी तुमच्या मागून लगेच. मुलगी आहे, मुलगी कधीच माय बापाची इज्जत जाऊ देत नाही. सज्जनो, भगवान शंकराकडे आल्या सती आईसाहेब सांगितलं, मालक सगळे देवदेवता माझ्या बापाच्या घरी यज्ञाला चालले, चला ना आपण सुद्धा जाऊ. त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं, सती एक गोष्ट तुला सांगायची राहिली म्हणे माझ्याकडून. अगं बाई, ज्यावेळेस तुझ्या बापाला प्रजापती पद प्राप्त झालं होतं त्यावेळेस मात्र सर्व देवदेवतांनी स्वागत केलं, पण मात्र मी स्वागत न केल्यामुळे या अपमानाचा बदला घेण्याकरता यज्ञ ठेवलाय. आपल्याला आमंत्रण दिलं नाही, जाऊ नको. कारण शास्त्र सांगतं, जिथं माणसाला बोलवलं नाही तिथं माणसानं गेलं नाही पाहिजे. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. भगवान शंकरानं सांगितलं, सती आपल्याला आमंत्रण दिलं नाही, जायचं नाही आपल्याला. पण सतीनं सांगितलं मालकाला, स्वामी ते माझं माहेर आहे आणि माहेरामध्ये कुठं लेकीला आमंत्रणाची गरज असते का? याला सुद्धा शास्त्र आहे. कारण जोपर्यंत माहेरामध्ये माय बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीना आमंत्रणाची सुद्धा वाट बघायची नाही. विठाला भगवान शंकर सांगते, सती आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नको. पण सतीनं सांगितलं, माझे मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला आमंत्रणाची गरज नाही. कारण सगळ्यात जास्त परतंत्रात मुलगी असते. सज्जनांनो, मुलीचं जीवन कधी स्वतंत्र नसतं. परतंत्रात जीवन जगणारी जात फक्त मुलीची असते. तुकोबाराय म्हणले, ज्या गाईला ज्या खुंट्याला बांधलं त्या खुंट्याचा चारा खाणं गाईचा स्वभाव आहे. आणि मायबापाचं नाव मोठं करण्याकरता मायबापानं मुलीला ज्या घरामध्ये दिले ना त्या घरामध्ये सुखानं संसार करणं हे मुलीचा स्वभाव आहे. सज्जनांनो, बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे दिल्या घरी राहणे लेकीचे ओ दिल्या घरी राहणे. कारण मुलीचा सगळ्यात जास्त जीव माहेरामध्ये अडकलेला असतो. माहेरामध्ये. आणि अजून चालता चालता सांगतो माय मावले, तुम्हाला माहेरामध्ये तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत माहेरामध्ये तुमचे मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत माहेराला किंमत आहे तुम्हाला. कारण त्याला माहेर म्हणतात, जिथं प्रेमाने आदर केला जातो त्याला माहेर म्हणतात. बघा तुम्ही, अजून बी माय मावल्याला माहिती, 80 वर्षाची म्हातारी माय घरामध्ये जिवंत असू द्या आणि 30 वर्षाची लेक फक्त 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईला भेटण्याकरता जाऊ द्या. उठता येत नाही म्हातारीला, पण आपली लेक जर भेटायला आली ना, लेकी जर जात असेल ना, वाट लावायच्या टायमाला 80 वर्षाची म्हातारी लेकीची कधीच पिशवी रिकामी जाऊ देत नाही बाबा, कधीच रिकामी जाऊ देणार नाही. कांदे कुठं द्यायची वस्तू असते का कांदे? पण लेक माय आपल्या लेकीला कांदे सुद्धा भरून देते. काय माईचा स्वभाव असतो सज्जनांनो. पण एकदा माहेरातली माय संपली ना, तुम्हाला शेजारी वाट्यावर चप्पल सुद्धा उभं करू देणार नाही, एवढं माईचं लेकरावर प्रेम असतं. विठाला सती माता भगवान शंकराला सांगायली, मालक जरी आमंत्रण दिलं नाही आपल्याला, पण अजून माझी माहेरामध्ये माय जिवंत आहे, माझा बाप जिवंत आहे, मला आमंत्रणाची गरज नाही. भगवान शंकराने सांगितलं, सती जाऊ नको. मालकाचं ऐकलं नाही आणि सती मात्र यज्ञकुंडाकडे गेली. आता लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस सती माता यज्ञाला आली आणि आल्याच्या नंतर बापानं सगळ्याला सांगितलं होतं दक्षाने, सती आल्याच्या नंतर तिला कुणीच बोलायचं नाही, सगळ्यांनी विनमुख राहायचं. स्वतःच्या माईनं बघितलं लेकराला, पण माईनं पाठ फिरवली.
अवतीभोवती सगळ्या बहिणी आल्या. बहिणी चांगलं बोलायचं दिलं सोडून, पण सती मातेला चिडवत होत्या आणि विचारत होत्या, काय ग सती, तुझे मालक आता कपडे वगैरे घालतात का तसेच उघडे फिरतात? चिडवायचे भगवान शंकराच्या नावानं. बरं पावडर वगैरे लावतात का नुसतं भस्म लावून फिरतात? अजून घर बांधलं का मशानभूमीतच राहतात? आता मात्र सती मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, आपले मालक म्हणत होते आपल्याला जाऊ नको. आपण ऐकलं नाही मालकाचं. सती मातेला काही वाटलं नाही, पण ज्यावेळेस मात्र सगळ्या देवदेवताचं आसन ठेवलेलं होतं, सती मातेनं आसनाकडे पाहिलं तर भगवान शंकराच्या नावाचं आसन नव्हतं. सती मातेला राग आला. सती मातेनं सांगितलं, मालक आतापर्यंत तुम्ही मला म्हणत होतात की जाऊ नको, मी तुमचं ऐकलं नाही, पण तुमचा या ठिकाणी अपमान केला या लोकांनी, हा अपमान मला सहन होणार नाही. आणि मालकाचा अपमान सहन न झाल्यामुळे सती मातेनं मात्र अग्निकुंडामध्ये प्रवेश केला आणि मालकाला विनंती केली, भगवान शंकराला, मालक मी एक तुम्हाला विनंती करते, जेव्हा जेव्हा माझा जन्म प्राप्त होईल तेव्हा तेव्हा मला भगवान शंकरपती प्राप्त हो असं वरदान मी तुम्हाला मागते. आणि अग्निकुंडामध्ये प्रवेश केला. ही बातमी नारदाला कळाली आणि नारद महर्षी कैलासामध्ये आले आणि भगवान शंकर भजन करत होते. नारद महर्षीनं तिथं आगमन झालं. नारायण नारायण. नारदांनी भगवान शंकरला सांगितलं, मालक इथं भजन करत बसू नका, खूप मोठा अनर्थ झालाय, चला तिकडं. काय झालं नारदा? आपल्या सती मातेला तुमचा अपमान सहन झाला नाही आणि अग्निकुंडामध्ये प्रवेश केला. आता ही बातमी ज्यावेळेस भगवान शंकरांना ऐकली सज्जनानो, आणि मात्र आपल्या धर्मपत्नीचा वियोग मात्र सहन झाला नाही. आले भगवान शंकर कुंडाजवळ, सती मातेला पाहिलं, उचललं सती मातेचं प्रेत जळत असताना. तिसरा नेत्र उघडला आणि तांडव नृत्य चालू केलं सज्जनानो. सगळ्या पृथ्वीवर मात्र तांडव नृत्य चालू आहे. नारदाने विचार केला, भगवान शंकराला जर आता शांत केलं नाही तर हे मात्र पूर्ण जग नाहीसं होण्याची ताकद भगवान शंकरामध्ये. ब्रह्मदेवाची उपासना केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा आता तुम्ही काहीतरी मार्ग करा, भगवान शंकर शांत व्हायला तयार नाही. ब्रह्मदेवानी विष्णू भगवंतांना सांगितलं, मालक आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, भगवान शंकराला शांत करावं लागेल. आणि विष्णू भगवंतांनी मात्र आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं आणि विष्णू भगवंतांना सांगितलं, जोपर्यंत या सती मातेचे तुकडे होणार नाहीत तोपर्यंत भगवान शंकर शांत होणार नाहीत. आणि सुदर्शन चक्र सोडल्याच्या नंतर त्या भगवती मातेचे 52 तुकडे झाले आणि भगवती मातेचे 52 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. विठ्ठल या पृथ्वी तलावर एकूण 52 शक्तिपीठ तयार झाले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ तयार झाले. सज्जनांनो, भारत देश खूप पवित्र मानला जातो. आपल्या एकूण ज्योतिर्लिंग सुद्धा किती आहेत? 12 ज्योतिर्लिंग आहेत. पण सगळ्यात जास्त कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये सज्जन. म्हणून त्याला संतांची भूमी म्हणलेलं आहे सज्जन. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, पुण्य देश, पुण्य देश. पण आपण खूप भाग्यवान आहेत. आपल्याला एक निष्ठेनं भगवती मातेची मात्र आपल्याला पूजा घडलेली आहे सज्जनांनो. मग ते वारकरी संप्रदाय असू द्या नाही तर कोणता पण संप्रदाय असू द्या सज्जनांनो, गोंधळ प्रत्येकाला घालावाच लागतो. आता काही लोक म्हणते, महाराज आपण एकनिष्ठ वारकरी संप्रदायातले माणसं आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये कुठं गोंधळ चालतो का? अरे देवामध्ये भेदभाव नाही, तुला अगोदरच सांगितलं ना मी तात्या. देवामध्ये भेदभाव नाही. तुकोबराने सुद्धा गोंधळ घातला, पण कोणता गोंधळ घातला? आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. तुकोबराय म्हणले आमच्या गोंधळाचे काही नियम आहेत. 10-5 घाला जेऊ, आम्ही गोंधळाला येऊ, काम क्रोध बकरा मारा, पूजा रुक्माईच्या वारा. अरे जे तर विठूचे राऊळ ते तर तुकयाचा गोंधळ. साधू संतांनी सुद्धा गोंधळ घातला. अरे आपण सामान्य मंडपामध्ये भगवती मातेची पूजा करतो त्यात नवल नाही, पण या भगवती मातेची पूजा साधू संतांना कशी केली बघा तुम्ही. वर्णन केलं, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा
चारी वेदाचा बारी फुलवरा दिला हो उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो भगवती मातेची आपल्याला 8 दिवस सेवा घडली सज्जनानो. भगवती मातेला एवढी विनंती करायची, माय तुझ्या करता नवरात्राचा उपवास केला, एवढीच विनंती करायची आज काल्याच्या कीर्तनातून. माय तुझ्या करता 9 दिवसाचा त्याग केला, उपवास केला, आता माझ्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख येऊ देऊ नको, एवढी भगवती मातेला विनंती करायची. विठ्ठल विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि काला प्रसंगातला आहे सज्जनानो. कारण आजचं कीर्तन हे काल्याचं आहे. आतापर्यंत आपले जे 10, 15, 20 मिनिटं मी अगोदर घेतले, कार्यक्रम कशा निमित्ताने तेवढं अगोदर सांगावं लागतं ना. नवरात्राचा उत्सव आहे, मग सप्ताह किती बी दिवसाचा असू द्या, काल्याशिवाय सांगता होत नाही. मग सप्ताह एका दिवसाचा असू द्या, सप्ताह त्रिदिनी महोत्सव असू द्या, सप्ताह पंचदिनी महोत्सव असू द्या, नाहीतर महिनाभर असू द्या, नाहीतर 6 महिन्याचा सप्ताह असू द्या, 4 महिन्याचा चातुर्मास असू द्या, पण काला झाल्याशिवाय सप्त्याला सांगता नाही, होऊ शकत नाही ना सज्जनानो. आपण मंदिराचं बांधकाम जर धरलं तर मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, आपण असं कसं समजतो, एकदा काय मंदिराला चांगली स्टाईलची फरशी बसवली की समजून चालायचं मंदिराचं बांधकाम पूर्ण नाही. मग कशाने समजतो आपण? अरे मंदिराला किती हजाराची फरशी बसवली याच्याहून घेणं देणं नाही. एकदा काय मंदिराला कळस बसवला की समजून चालायचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले. स्थिरावले अंतरी, स्थिरावले अंतरी, कीर्तनाला जरा पहिलाच प्रसंग आहे, मोकळेपणाने द्यायचे, जास्त ताण घ्यायचा नाही. कारण आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पाटांगण असतं. आमच्या राजेभाऊला माहिती, मी जास्त कोणाला ताण देत नाही, बसलेल्या लोकांना देत नाही, महिला मंडळीला देत नाही, मृदुंगाचार्याला देत नाही, सिस्टीमवाल्याला देत नाही, कॅमेरामॅनवाल्याला देत नाही, कुणाला जास्त ताण देत नाही. आता वयस्कर माणसं बसलीत ना कीर्तनाला, कुणाला जर गुडघ्याचा त्रास असला तर डायरेक्ट पाय लांबवा, मी काही तुम्हाला बोलणार नाही. काम धंद्याचे दिवस आहेत माय मावले हो, झोपा लागले तर खुशाल झोपा, मी कीर्तन झाल्यावर प्रसाद खायला उठीन तुम्हाला. कशाला कोणाला जास्त बेजार करायचं. नाही तर काल 2 म्हातारी चाल मान्य करता आले बाबा, 2 म्हातारी चाल मान्य करता आले आणि त्यांनी सूर लावला. मी अभंग घेतला होता गोकुळीच्या सुका, म्हातारी चाल मान्य करता आले आणि त्यांनी चालू केली. हा आर गोकुळीच्या सुका, बाबा काय म्हणायची ती? आर गोकुळीच्या सुका. मी म्हणलं तात्या तिथं आर नाही, नुसतं गोकुळीच्या सुका म्हणा. ते म्हणे असं आहे का, नुसतं गोकुळीच्या सुका. आर म्हणलं नुसतं नाही, फक्त गोकुळीच्या सुका म्हण. ते म्हणे असं आहे का, फक्त गोकुळीच्या. फिरल्यावर आल्यावर लय प्रसंग येतात महाराज, पण इथं 2च आहेत, पण माणसं चांगले तर थोडेच आहेत, पण चांगले थोडे परी निरे. माणसं चांगलेच असावा, टोपलं भर मुरमुरे खाण्यापेक्षा 2-3 काजू बदाम खाऊन माणसानं पोट भरावं. विठाला अरे मंदिराला फरशी किती हजाराची याला किंमत नाही, मंदिराला कलर किती चांगला मारला याला किंमत नाही. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कशाहून कळत? तुकोबाराय म्हणले
मांडीला कळस. एकदा काय कळस दिसला रे दिसला. आहा, कसा दिसतो झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. 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 झळझळीत सोन सळा. कळस दिसतो सोज्वळा. हे कळस दिसतो सोज्वळा. कळस दिसतो सोज्वळा. दिसतो सोज्वळा. दिसतो सोज्वळा. मंदिराचं बांधकाम कळस पूर्ण झाला. समजून चालायचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. आता हे आपल्या गावातल्या नद्या वड्या नाले धावाधाव करायलेत पळायलेत पाऊस पडल्यावर. कुठपर्यंत जाते तो वड धावाधाव करायले कुठपर्यंत गंगेपर्यंत. बरं गंगाजी धावाधाव करायली कुठपर्यंत. तू कामने गंगा सागर संगामी अवघ्या झाल्यावर वा वा वा. अवघ्या झाल्यावर मी एक माय हो. तू कामने गंगा सागर संगामी अवघ्या झाल्यावर मी अवघ्या झाल्यावर एक तुका म्हणे गंगा सागर संगमी. तुकोबराय म्हणले हे वड्या नद्या नाले गंगा जी धावाधाव करायला लागली कुठपर्यंत. फक्त समुद्राला मिळेपर्यंत. मग त्यांची दिवसभर कुठं बी धावाधाव होऊ द्या मुक्कामाला समुद्राला जाणार. एसटी दिवसभर कुठं बी फिरू द्या मुक्कामाला कुठं जाते डेपो मध्ये. तसं गंगा कुठं बी धावाधाव करू द्या समुद्रापर्यंत धावाधाव करणार. का गंगा समुद्राच्या बी पुढे जाणार नाही जाणार. जिल्हा परिषदेची शाळा होती आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बाळूला सरनं प्रश्न विचारला. बाळू सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. बाळू म्हणे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं क्षीरक्षेत्र आहे आणि तिथून गोदावरी गंगेचा उगम झाला. गुरुजी म्हणले वा वा शाबास बाळू. बाळू सांग तिथून पुढे गोदावरी गंगा कुठं आली. त्याने सांगितलं टाइम नसल्यामुळे डायरेक्ट कुशावर्ताच्या कुंडात आली. शाबास बाळू. तिथून पुढे गोदावरी गंगा कुठं आली. त्याने सांगितलं डायरेक्ट कोपरगाव मार्गे पैठणला आली. शाबास बाळू. पैठणून पुढे गोदावरी गंगा कुठं केली. बाळूने सांगितलं टाइम कमी डायरेक्ट बासरला गेली. शाबास बाळू. बासरून पुढे गोदावरी गंगा कुठं गेली. बाळूने सांगितलं सप्तमुखानं समुद्राला मिळाली. शाबास बाळू. समुद्रातून गंगा पुढे कुठं गेली सांग. बाळू म्हणे तुमच्या डोंबल्यात गेली. आता समुद्राच्या पुढे कुठं गंगा जाईन का. मग आता लक्ष देऊ नाही का. मंदिराचा कळस पूर्ण झाला. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. एकदा गंगा समुद्राला मिळाली समुद्राचं धावणं कमी झालं आणि तसं काल्याचं कीर्तन झालं. समजून चालायचं कीर्तनाची सांगता झाली. विठाला काल्याचा प्रसाद खायचा आहे ना प्रत्येकाला. मग तुम्ही म्हणता महाराज सगळे जण काल्याचा प्रसाद का श्रवण करत नाहीत. एक लक्षात आहे का काल्याचा प्रसाद माणसाला अधिकारावर प्राप्त भेटत असतो. पैशावाल्याला काळा मिळत नाही. जातीवर सुद्धा काला मिळत नाही. महाराज म्हणले जर काला खायचा असेल तर तिथं माणूस अधिकारीच व्हावा लागतं. कोणी वार अधिकारी हरी त्यासी देईल. वा वा. त्यासी हरी देईल. त्यासी हरी देईल. कोणी वार अधिकारी त्याचे हरी देईल. त्याचे हरी देईल. त्याचे हरी देईल. कोणी वार अधिकारी त्याची हरी देईल. कोणी वार अधिकारी त्याची हरी देईल. हरी त्याची देईल. त्याची हरी देईल. कोणी वार अधिकारी त्याची हरी देईल. हरी त्याच देईल. हरी त्याच देईल. कोणी वार असेल. महाराज म्हणले काला पैशानं मिळत नाही आणि दादा काला जातीवर सुद्धा नाही. काला खाण्याकरता माणसाला अधिकार प्राप्त करावा लागतो. का अधिकार. जातीवर जर काला मिळाला असता तर खरं सांगा सगळ्यात श्रेष्ठ जात कोणती आहे.
ब्राह्मण जात आहे. आणि ब्रह्मदेवाची कोणती जात होती बाबा? ब्राह्मण जात होती. पण ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला नाही ना. आणि आपला वारकरी संप्रदाय असा आहे, इथं जातीचा भेदभाव केला जात नाही सजनो, त्याला वारकरी संप्रदाय तुका म्हणतात. म्हणे नाही जातीच वेखा वा वा. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. तुका म्हणे नाही जाती सर्वे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य, ज्याचे मुखी नाम तेच धन्य. तोचे धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा. अरे निर्णय तो ऐसा वेदशास्त्र. वेदशास्त्र. महाराज म्हणले आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जातीचा भेदभाव कधी करू नये. जातीवर जर माणसाला काला मिळाला असता तर सगळ्याच्या अगोदर ब्रह्मदेवाला मिळाला पाहिजे होता. ज्यावेळेस ब्रह्मदेव काला खाण्याकरता आले होते त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्यांना बाजूला केलं. ब्रह्मदेवानं सांगितलं, ए श्रीकृष्णा, अरे ब्रह्मदेवा, मी ब्रह्मदेव, मला काला का श्रवण करू देत नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितलं, काला खाण्याकरता तुला अधिकार प्राप्त करावा लागेल, तुला वारकरी व्हावं लागेल. मग ब्रह्मदेवानं आपलं ब्रह्मपद सोडलं आणि वारकऱ्याचा जन्म प्राप्त केला. ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, सोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला. भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. ब्रह्मसोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, हे भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, हो. वर्तला. ब्रह्मदेव जातीनं श्रेष्ठ होते सजनो, पण काला मिळाला नाही. त्याला काय करावं लागलं? आपला अवतार सोडावा लागला आणि संतांचा अवतार घ्यावा लागला. ब्रह्मसोपान तो झाला आणि भक्तानंद वर्तला. महाराज म्हणले जातीवर सुद्धा काला नाही. नंबर 2, माणसाला पैशावर सुद्धा काला मिळत नाही. आणि पैशावर जर काला असता तर सगळ्याच्या अगोदर रावणाला मिळाला असता. पण पैशावाला होता पण काला मिळाला नाही. सामान्य होता का रावण? रावणाचे घर श्रीमंत सोन्याचे होते का? घरात सोनं होतं? कसं आहे, रावणाचे घर सोन्याचे होते का? घरात सोनं होतं? घर सोन्याचे होते. बरं 1-2 होते का? 10-5 होते? अहो पूर्णी लंका सोन्याची, सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसांचा. कुणाचा अधिकार आहे हो? रावणाचा. इंद्रबारी, चंद्र छत्रधरी कुणाच्या घरी? यम पाणी वाय घरी कुणाच्या? अरे वायू सदा पुषे वसरी, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाडा भावे. अरे आरसानं दावी जाया पुढे आधी कार संपन्न देव देवता रावणानं आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवले होते. माय मावल्या हो, चतुर्थीचा दिवस आल्यावर कुणाची पूजा करतात तुम्ही? गणपतीची. झोपल्या का काय? हाय जाग्या. चतुर्थीच्या दिवशी कुणाची पूजा करतात? गणपती बाप्पाची. बरोबर आहे. आणि गणपती बाप्पा रावणाच्या घरी कोणतं काम करीत होते माहिती का? गाढवळी गजानन सटवी करी बाळा तपन, सटविकारी बाळात पण, सटविकारी बाळात पण, कानी बाळात पण, कानी बाळात पण. अरे जे चतुर्थीचा दिवस आल्याच्या नंतर आपण भगवान गणेशाची पूजा करतो. पण ते गणपती बाप्पा रावणाच्या घरी कामाला होते. गाढवळी गजानन आणि सटवी करी बाळांत पण. सटवी माहिती का आपल्या गावात? वय महिला मंडळ सटवी शिवी नाही बरं का, सटवी सटवी. अजून सांगतो तुम्हाला माहिती नसलं तरी, माहिती सगळ्याला पण आम्ही वाचलं म्हणून तुम्हाला सांगतो. घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं तर पाचीच्या दिवशी प्रत्येक मायमाऊली घरामध्ये दिवा लावित असते बघा. दिवा कशा करता लावतात हे दिवा? आपल्या घरामध्ये पाचीच्या दिवशी सटवी येत असते. कशाला येत असते माहिती का? यादाचे पैसे न्यायला.
नाही 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 नाही, पाचीच्या दिवशी प्रत्येकाने दिवा लावला पाहिजे, कारण याला ज्ञानोबरायचा सुद्धा पुरावे. सटवी येते आणि आपल्या लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहून जाते. मग सटवी लिहून ठेवणार पाचीच्या दिवशी बाबा. आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये किती मान मिळणार हे सटवीनं पाचीच्या दिवशी लिहून ठेवला. आपला विवाह कुणाबरोबर होणार हे सटवीनं अगोदरच लिहून ठेवले. आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये पैसा किती मिळणार हे सटवीनं अगोदर लिहून ठेवलंय. म्हणून पैशा करता माना करता जास्त हाफ हाफ व्हायचं नाही. काही लोकाला दुसऱ्याचा पैसा बघून पोटामध्ये मळमळ होतंय. एक जण काल दवाखान्यामध्ये गेला आणि डॉक्टरला म्हणे, डॉक्टर माझं लय पोट दुखायले. डॉक्टर म्हणे नेमकं पोट कधीपासून दुखायले? तेव्हा म्हणे शेजाऱ्यानं बंगला बांधला तेव्हापासून. डॉक्टर कोणची गोळी देईन हो त्याला? अरे दुसऱ्याचा बंगला बांधून आपल्याला, हे बघा आपल्या नशिबात जितकंय का तितकंच माणसाला मिळत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. प्रारब्धाच्या पुढं कुणाला जाता येत नाही. नाही तर पलीकडे आपल्या शेजारी घनसावंगी तालुका आहे, आमच्या महाराजाला माहिती, पलीकडे घनसावंगी दाखवला बाबा. मग तिथं एक लय श्रीमंत बाई आहे बाबा, बघा लय श्रीमंत बाई आहे. 100 एकर जमीन आहे त्या मावशीला आणि 50 लाखाची गाडी आहे बसायला आणि 50 लाखाचा बंगला आहे. इतकी श्रीमंत बाई आहे घनसावंगीला. पण तिच्या काय मनामध्ये आलं काय माहिती दादा, तिनं ती 1200 रुपयाची चिठ्ठी फाडली. काय म्हणते तिला ती लॉटरीची चिठ्ठी बरं काय गरज होती का? पहिली 100 एकर आहे जळता जळना, 50 लाखाचा बंगला आहे झोपायला, 40 लाखाची गाडी आहे. पण काय मनात आलं त्या मावशीच्या काय माहिती, तिनं ती 1200 रुपयाची चिठ्ठी फाडली. मग त्या 1200 रुपयाच्या चिठ्ठीवर तिनं पुला 15 लाखाची गाडी लागली. मग तिनं टाकलं ते व्हॉट्सअपला माझ्या, मला करमत ना. म्हणलं ही मावशी पहिलीच एवढी मोठी श्रीमंत आहे, गरज नसताना 1200 रुपयाच्या चिठ्ठीवर 15 लाखाची गाडी भेटायली का? मग म्या बी 12 दिवसानं पुन्हा म्या बी चिठ्ठी फाडून बघितली. म्हणलं आपण बी कौरक मोटरसायकल फेरच्या लागली एखादी आपल्याला बी मोठी गाडी. 12 दिवसानं मला शेगडी लागली बसा तापत. आता बाबा नाही त्या माऊलीला 15 लाखाची गाडी लागली म्हणून आपण तिच्यावर जळायचं का? अजिबात जळायचं नाही. नशिबात जितकं तितकंच माणसाला मिळत असतं. विठाला आपलं नशीब पाचीच्या दिवशीच लिहून ठेवलं सटवीनं. एवढे अधिकार संपन्न ब्रह्मदेवानं दिलेला तिला अधिकार, पण ती रावणाच्या घरी बाळंतपण करायची. गणराज गणपती गाढवाचं काम करायचे. एवढे अधिकार संपन्न राजा रावण होता, पैशावान होता सज्जनानो. कोटी घरे जेते शुद्ध कांचनाची 7 कोटी, एवढा अधिकार संपन्न राजा रावण श्रीमंत होता. पण काला खाता आला नाही बाबा त्याला. मग काला पैशावर नाही, काला जातीवर सुद्धा नाही. ज्यानं सेवा केली, ज्यानं निश्चित परमार्थ केला, त्याला मात्र काला खाण्याचा अधिकार रे. विठाला कसं असतं माहिती का? एखादी जर बाजू जर संतांनी घेतली हातामध्ये, ती एखादी गोष्ट संतांनी हातामध्ये घेतल्याच्या नंतर तिचा बदला करताच येत नाही सजनो. भेदभाव तिचा करताच येत नाही. एकदा संतांनी एखादी गोष्ट हातात घेतली का तिच्या पुढे देवाला सुद्धा जाता येत नाही. आता बसलेले मंडळी तुम्ही ज्ञानी सुद्धा आहेत, खरं सांगा, खरा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? जाऊ का घरी मी? खरा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? किती भागवत कथा होत्यात आपल्या गावामध्ये. खरा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? बोला ना, कुठं तरी सांगा ना. अहो भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? कथा ऐकायला मजा द्या माय मावले, तुम्ही सांगा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? खरं सांगा, नाही तर आता मी खरंच आहे ना गावाकडं. कुठं झाला बरं? गोकुळामध्ये झाला का मथुरेच्या कारागृहात झाला? 2 ऑप्शन. कुठं झाला? अहो कारागृहामध्ये झाला मथुरेच्या. पण साधू संतांना सही लिहिली तिच्यावर, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. दृष्टाचा काप सुटला, दृष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला. गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला, दुष्टाचा काप सुटला, सुटला.
भर चालला हो 1 वाजला किती टाइम करायचा आता कीर्तनाचा येऊ का 10-5 मिनिटं अजून ते चरित्र लांबी तुला जास्त नाही वर्णन करीत फक्त मला बोलत चला बघा तुमच्या गावामध्ये मी काही नवा नाही काय नाही जुनाचं महाराज आहे ना आपल्या शेजारचाच आहे ना जास्त घाबरू नका मला बोलत चला ना बरं घाबरण्यासारखा मी गबूची गबू बी महाराज नाही ना आले माझ्याकडे बघून तर अर्धे लोक नाराज झाले असतील म्हणले असतील राजेभाऊ नाही कशाला सशीचं पिलू इतकुसं बोलेलं असं ना काहीच कीर्तन सांगत असं मी तिकडे बघून अर्धे लोक नाराज होते ना घाबरायचं नाही इचू जरी दिसायला बारीक दिसत असला पण दणका तितकाच देत असतं विठाला बघा तुम्ही खरा भगवान श्रीकृष्णा जन्म कारागृहात मथुरेमध्ये झाला पण साधू संतांना त्याच्यावर सही केली कृष्ण गोकुळी जन्माला आणि सगळे लोक म्हणतात मग भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला गोकुळामध्ये झाला मग आता लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्याच्या नंतर गोकुळातल्या लोकांना किती आनंद झाला तुकोबराय वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाहिले अंतपार नाहिले बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हे अंतपार नाहिले का अंतपार नाहिले का बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा तुकोबराय वर्णन करतात भगवान परमात्मा ज्या वेळेस गोकुळामध्ये प्रगट झाले किती आनंद झाला गोकुळातल्या लोकांना भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस यशोदेच्या घरामध्ये गवळणीनं पाहिलं गवळणीला आनंद वाटला प्रत्येक गवळणीला आनंद वाटला आणि गोकुळामध्ये धावत गेली गवळणीला गवळण म्हणत ग म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणत ग म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदे गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला धावती धावती एकी पुढे धावती धावती एकी पुढे वाटी ताती सुंट वडे वाटी ताटी झुंड बडे वाटी ताती सुंट वडे वाटी ताटी झुंड बडे गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती ग म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणी पुत्र झाला पुत्र झाला यशोदेला भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस गोकुळामध्ये जन्म झाला आनंद वाटला सज्जनानं गवळणीला एक धावती धावती एकी पुढे एक वाटी सुंट वडे गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला काय आनंद झाला असे विचार करावं आपल्या घरामध्ये जर एखादं लेकरू जन्माला आलं तर आपल्याला किती आनंद होत असतो बरं बरं आपलं लेकरू काय भगवान श्रीकृष्णासारखं नसतं ना हां आता कीर्तन झाल्या बऱ्याच मायमावल्या आम्हाला चहा प्यायला घरी बोलतात महाराज चला ना घरी चहा प्यायला
आपण चहा प्यायला घरात अंगणात पाऊल टाकावा आणि तिचा नातू अंगणामध्ये झोपलेला असतो उघडा बम बाब्या, नाकातून गंगा यमुना वाहिलेली, ढेरीवर काला सांडलेला, नाकाला माश्या चिटकलेल्या. तितक्यात ती मावशी म्हणते, महाराज माया वाघाचं पिल्लू कसं दिसते. म्हणलं चव आली त्या वाघाच्या पिल्ल्याला, चहा उस्तर हात लावू नको, राहू दे तसं. पण कसं बी लेकरू असू द्या, लक्ष देऊ नाही का, त्या माय माऊलीचं कसं बी लेकरू असू द्या, ते माय माऊलीला आवडतं. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे आणि बोल अनेकाचे ना आवडते. तुकोबराय म्हणले, एखाद्या आईचं लेकरू लंगडा असू द्या, ते आईला खूप आंधळे पांगळे मुके अनर्गळ जीवा परिसबाळ पडिये मात जीवा परिसबाळ पडिये मात. आंधळे पांगळे मुके अनर्गळ जीवा परिसबाळ पडिये मात जीवा परिसबाळ. आईचा लेकरू आंधळा असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, पांगुळा असू द्या, पण आईला तिथे लेकरू आवडतं. मग विचार करा, आपलं लेकरू आपल्याला आवडल्यानंतर इतका आनंद होतो. आज साक्षात ब्रह्मांडाचा मालक गोकुळामध्ये प्रकट झाले असतील, किती आनंद झाला असेल. भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता सगळ्या गवळणी येत होत्या. गवळणी येतात यात नवल नाही. माझे काशी विश्वनाथ भगवान शंकर सुद्धा भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता आले, पण मसनजोग्याच्या रूपामध्ये आले. अनु हात वाजे पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनु हात वाजवी पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. जोगी आला जोगी बाबा जोगी आला. जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे. अनु हात वाजे पुंगी रे बाबा जोगी आला जोगी. अनु हात वाजे पुंगी रे बाबा जोगी आला जोगी. अनु हात वाजे पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनु हात वाजे पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. जोगी आला जोगी आला रे. असं टाळी वाजवा एकदा जोरात. आमची मूर्ती लहान आहे पण कीर्ती लय मान आहे महाराज. एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्र गाजवला आमच्या शुभम महाराजांना. महाराज सोपं नाही ते. याला जर पुण्य सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर आईचं पुण्य जास्त सांगितलं महाराज. सुशीलो मातृपुण्यनं, आईच्या पुण्यानं मुलगा घरामध्ये सुशील जन्माला येत असतो. विठाला विठ्ठल विठ्ठल. हो महाराज म्हणले, सगळे देव देवता आले भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता. गावातल्या सगळ्या गवळणी येत होत्या श्रीकृष्णाला पाहिला, आणि येशूच्या दारामध्ये मात्र लाईन लागली भगवंताला बघण्याकरता. एक एक गवळण आतमध्ये चालली आणि भगवान श्रीकृष्णाला बघितल्यानंतर बाहेर येते. आणि बाहेरच्या गवळणी विचारावं तिला, काय ग तो भगवान श्रीकृष्णाला पाहिलंस? तिनं सांगितलं, हो मी पाहिलं. मग सांग ना तुला कसा दिसला भगवान श्रीकृष्ण? तिनं सांगितलं, मला सावळ्या रंगाचा दिसला. सावळा देखीला नंदाचा बाई. मी पाहिलं, मला सावळ्या रंगाचा दिसला. पहिली गवळण बाहेर आली, दुसरी गवळण गेली, दुसऱ्या गवळणीनं मात्र भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. बाहेरच्या गवळणी म्हणल्या, काय ग पहिल्या गवळणीनं सावळ्या रंगाचा दिसला, तुला कसा दिसला? तिने सांगितलं, मी भगवंताला पाहिलं आणि माझं मनच वेधून टाकलं त्याने. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधेले मन. अहो गवळणी येत होत्या यात नवल नाही. सगळ्या गवळणीची आवड बघून एक 80 वर्षाची म्हातारी निघली. कुठं? भगवान श्रीकृष्णाला बघायला 80 वर्षाची म्हातारी. आणि 80 वर्षाच्या म्हातारीनं लग्नातला शालू काढला नेसायला. एक तर दिसत नव्हतं डोळ्यानं, पण लग्नातला शालू काढला निघली भगवंताला बघायला. पण जुन्या शालूला आणि जुन्या साड्याला असे नक्षे असतात बघा, नक्षे, मोराचे नक्षे आहे का नाही आजी, कारखान्याचे नक्षे. पण म्हातारीकडून गोंधळ झाला. म्हातारीला नीट न दिसल्यामुळं शालू झाला उलटा. ते कारखान्याचे भोंगे जे वर असतात का, ते भोंगे गेले खाली. ही अवस्था कशामुळे झाली माहिती का? मला भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता जायचे, याच्यामुळे तिची अवस्था अशी झाली. सज्जनांनो बघा, खरं सांगा, काजळ डोळ्याला लावतात का कपाळाला? काजळ डोळ्याला, बरोबर आहे. कुंकू कपाळाला असतं का डोळ्याला? कपाळाला. पण म्हातारीनं भगवान श्रीकृष्णाला बघायला जाण्यामुळं मात्र कशी अवस्था झाली. क्षपक गवळणे पण तिच्यात वर्णन केलं बाबा. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू,
हळदीने मळवट भरिले. कशामुळे या अवस्था झाली माहिती का? फक्त भगवान परमात्म्याला पाहिल्यामुळं हरीने माझे हरिले चित्त. हरिणे माझे हरिले हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले. हो हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. भगवान परमात्मा ज्यावेळेस विठाला ठाला विठाला हो, ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले आनंद झाला सज्जनांनो गोकुळातल्या लोकांना. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. किती आनंद झाला. महाराज म्हणले बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंद बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा लहानचं मोठे होत होते. सगळ्या गवळणींना आनंद वाटत होत्या आणि भगवान परमात्मा रांगता रांगता सुद्धा खोडी करत होते. रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवान परमात्मा रांगत होते पण नामदेव महाराज कसं रांगत होते याचं वर्णन करून सांगतात. तळवे तळ हात टेकित तळवे तळहात तळहात टेकित डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत हे रंगणी रंगनाथ तोम्या देखील गेसोय. रंगानी रंगनाथ देखिला येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. श्रीरंगे नवनीत बसले. तळवे तळहात तळहात टेकित तळहात तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत गुडघ्याने रागत गुडघ्याने रागत महाराज म्हणले भगवान श्रीकृष्ण रांगत होते पण कसं ऐका कसं वर्णन केलं. तळवे तळहात तळहात टेकीत उजव्या गुडघ्या नाही का मग डाव्या गुडघ्याने रांगत होते. बरं डाव्याच गुडघ्याने का रांगत होते याला सुद्धा शास्त्रे बाबा माय मावले हो. आपल्या घरामध्ये जर लेकरू रांगत असलं ना रांगताना फक्त बघायचं रांगत असताना डावा पाय पुढं करतं का उजवा पाय पुढं करते. समजायचं डावा पाय जर त्यानं पुढं केला समजायचं म्हातारपणात आपलं कल्याण करणार आहे. पण रांगताना त्यानं काय उजवा पाय पुढं केला नंतर समजायचं आपलं वर्ष श्राद्ध लवकरच घालणार आहे. विठाला भगवान परमात्मा रांगत होते आणि रांगताना सुद्धा खोड्या करत होते सज्जनो. वास्तविक पाहता भगवान श्रीकृष्णाला खोड्या करायची गरजच नव्हती. का? कारण भगवान परमात्म्याच्या घरी का कमी गायी होते का सज्जनांनो. भगवान परमात्म्यानं दही दूध तूप लोणी काही चोरलं नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. वास्तविक पाहता हा राजाचा लेकरू आहे एकुलता एक भगवान श्रीकृष्ण याला चोरी करायची गरज नव्हती सज्जनो. आई तुझा मी एकुलता एक काही राखी तो 9 लाख. तुझा मी एकुलता एक आई राखी तो 9 लाख. आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. आई तुझा मी एकुलता एक आई राखी तो 9 लाख. गाई राखून
मला जेऊ घाल मला जेऊ मला हॅलो लय गोड गवळण आहे महाराज ही पूर्ण मोठी गवळण आहे महाराज. साध्या गावाची पोळी लाटी मला पुरणपोळी दे मोठी नाही आम्ही तर गुळासाठी आई मला जीव घाल. अहो भगवान श्रीकृष्णाच्या घरी 1.25 लाख गायी होत्या. भगवान श्रीकृष्णाला चोरी करायची गरज नव्हती पण सगळ्या गवळणीची तक्रार यशोदेकडे येत होती. यशोदे अगं तुझा एकुलता एक लेकरू तुला जर सांभाळणं होत नसेल तर याला मात्र बंदिस्त करणं आवरत नाही का तुला? आवर घाल आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना ना 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 नासिएला मुचा सुना नासिएला मुचा सुना नासिएला मुचा सुना हो आमुचा सुना अजून का लाज नये तुझा तुलाच गोड वाटे काना काना काना. काय झालं बाया म्हणते ना आवर 1 वाजून चाललाय कवर तू काना काना चालू ठेवला. भगवान श्रीकृष्णानं चोडे केले सज्जनांनो. सगळ्या गवळणीची तक्रार येत होती यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगा गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे हो गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे अवघ्या मिळणी गवळणी जात होत्या मथुरे बाजारी उभा कृष्णा वाटेवरी गोकुळे राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे राहावे का जावे वा टाळी वाजवा एकदा जोरात. वा यशोदे अगं एकुलता एक लेकरू आहे तुझं पण त्रस्त करून सोड. सगळ्या गवळणी यशोदेकडे तक्रार घेऊन येत होत्या आणि यशोदा म्हणायची आहा माझं लेकरू खोडकर नाही. अजून मी बघा इथं बसलेल्या प्रत्येक आईचं लेकरू खोडकर असतं आणि शेजारची बाई जर भांडण घेऊन आली ना आपल्या लेकराचं कोणतीच माय म्हणत नाही माझं लेकरू खोडकर आहे. अजून ऐका आणि जी बाई म्हणती का माझं लेकरू खोडकर आहे ती त्याची सखी मायच नाही म्हणून समजून चला. विठाला सगळ्या गवळणी तक्रार घेऊन येतो त्या पण यशोदी म्हणायची आहा माझं लेकरू तसं नाही. बाळसा गुणगुणाचे ताने ग बाळसा गुणगुणाचे ताने बाळसा गुणगुणाचे ताने ग बाळसा गुणगुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने ग बाळ दिसतंय गोजिरवाने बाळ दिसतंय गोजिरवाने ग बाळ दिसतंय गोजिरवाने काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने घे गोकुळच्या नारी. सगळ्या गवळणी तक्रार घेऊन होत्या आणि यशोदे म्हणायची आहा माझं लेकरू तसं नाही. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवान बाई तुम्ही लपवणीयाची गोटी आळ घेता या जग जेटी. अगं बाई तुम्हीच लपून ठेवता माझ्या लेकरावर आरोप घालता. तुम्ही लपवणीयाचा भौरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. गवळणी तक्रार घेऊन होत्या पण काय काय गवळण यशोदेची लाज काढली. यशोदे अगं एकुलता एक लेकरू तुला नीट सांभाळणं येत होती. यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कृष्णाला सांगितलं कृष्णा
आता मात्र मी तुला ताकद करते, मात्र कुणाच्या घरी चोरी करण्याकरता जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं कान्हा, अरे सगळ्या गवळणी घरी येतात आणि माझी लाज काढायला रे कृष्णा. आईसी ऐकता गाराणी यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोनी शरणा एका जनार्दनी. हे ग बाई आम्हासी पाहावेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी. भगवान श्रीकृष्णाला सांग यशोदेने मातेनं. भगवान श्रीकृष्णानं काही वेळ मात्र खोड्या बंद केल्या, पण एकदा घरीच आपल्या खोडी केल्यामुळे यशोदेला कळालं आपलंच लेकरू खोड करे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला सांगितलं कान्हा, आता मात्र तू घरी ठेवायचे लायकीचं नाही. उद्यापासून मात्र तो शाळेमध्ये जायचं. पहिल्या काळातली शाळा म्हणजे गायी सांभाळणं. आणि भगवंताच्या हातामध्ये काठी दिली, खांद्यावरती मात्र घोंगडी दिली, हातामध्ये बासुरी दिली आणि भगवान परमात्मा निघाले वृंदावनाच्या दिशेनं गायी चारण्याकरता. चालत गोपाळ गाई मागे कृष्ण, चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे हो, चालत गोपाळ गाई मागे हो. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा, खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा. चालत गोपाळ गाई मागे हो, 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 गाई मागे हो, गाई मागे. वा टाळी वाजा एकदा जोरात. आता असं वाटायले 3 वाजू तर चलू द्यावं, पण काय करावं आता, पुढच्या बी कार्यक्रमाची धावपळ आहे आमच्या सगळ्या मागे. भगवान परमात्मा निघाले वृंदावनाच्या दिशेनं गाई घेऊन. मात्र यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे आतापर्यंत आपल्या लेकरू आहे, राजाचं लेकरू आहे, आतापर्यंत कधी वनामध्ये गेलं नाही. आणि सगळ्या सवंगड्याला आवाज दिला, हे पेद्या, ए बोबड्या, पाटलाचं लेकरू आहे रे, आतापर्यंत माईला सोडून कधी गेलं नाही. तुम्हाला विनंती करते, जास्त गाई चारण्याकरता लांब जाऊ नका, जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान श्रीकृष्ण निघाले वृंदावनाच्या दिशेनं गाई चारण्याकरता. आणि गाई चारत असताना भगवान श्रीकृष्णानं आपल्या सवंगड्या बरोबर खेळ चालू केले. हा मामा पोरा, हमरी पोरा हमामा, हमामा पोरा, हमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, घुमडी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, घुमडी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमडी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमडी वाजे पमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा खेळदर हमामा, घुमरी वाजे घमामा. आपण तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, आपण तू भक्ती बघ त्रिगुण खेळ मांडू, हे आपण तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, आपण तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पण खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, खेळ विटी डांडू. हे अबक तू बघ, अबक तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, हो खेळ मांडिला लगोरी, खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, हो खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला खेळ लगोरी. मांडिला लगोरी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको
नानोबा जुने खेळ खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरवली त्यप 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 त्यो गडी आला तिकून डाव दिला झोकून गेला गुडगावाकून मला 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 कसा सापडला सियाज आला तुझ्यावरी राज पुन्हा काय नाही थोडीशी लाज कोणाला मला का किती करशील रे कुर्रघोडी खेळे भवरा बाई खेळे भवरा टाइम झाला सजन हे जुने खेळ आहेत महाराज आता अशी खेळच राहिली नाही महाराज आता फक्त लेकराला मोबाईलवरला पबजीच माहिती लुडो माहिती नाही ते जुने खेळ सुद्धा माहित नाहीत ए बाळा ए इटी दांडू माहिती का तुला इटी दांडू माहिती खेळायला का इटी दांडू खेळायला किती माणसं लागतील ते काय ते कुठं खेळायला इटी दांडू यायला इटी दांडूच माहित नाही ना खरं सांगा पुरुष मंडळ इटी दांडू खेळायला किती माणसं लागतात 2 नाही नाही अहो किती बी जमते इटी दांडू खेळायला बरं पोलायला किती जण लागतात एक जण आणि झेलायला अहो किती बी जमते झेलायला कोलणारा मत आहे कोलू का रे झेलणारा मत आहे थांबाय बाबा आमची गडी सावध आहेत का बघू दे मग ते पाठीमागं बघणार गडी सावध दिसणार मग कोलणारा मत आहे कोलू का रे झेलणारा मत आहेत कोल आणि एकदा काय त्याने इट्टी कोल्ली पाठीमागची सावधच राहतात ऐ झेला रे झेला वरच्या वरी झेला झेला रे झेला वरचीवरी झेला झेला रे झेला वरच्या वरी झेला झेला रे झेला वरचीवरी झेला हातीचे कागा माहितो पाठीशी खायन टोला पाठीशी आहे टोला आबा मला त्रिगुण खेळ मांडो अबक तू बघ मला त्रिगुण खेळ आपण तू बघ मला त्रिगुण खेळ मांडो अबक तू बघ मला त्रिगुण खेळ मांडो बस बस शुभम महाराज भुका लागल्यात आता बस झालं ना सवंगड्याने सांगितलं कृष्णा अरे 1:30 वाजत आला रे बापू आता खेळ बंद कर आता भुका लागल्यात भगवंतानं सांगितलं भुका लागल्या का आता एक काम करा म्हणे सगळ्यांनी आपल्या शिदोरे सोबत आणल्यानं शिदोरी एकत्रित करा आणि सगळ्या सवंगड्याची शिदोरी भगवान परमात्म्याने एकत्रित केली आणि भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्याला पुष्पकमळापर्यंत गोल केलं आणि भगवान परमात्मा मध्यस्थी उभा राहिले आणि सगळ्या सवंगड्याला आपल्या हाताने काला वाटत होते याचं वर्णन भानुदास महाराजांनी केलेले भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय. विठो बारकुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली का अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी यथामती येता अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ज्यांच्या निवेदनातून संपर्कातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला आमचे हरिभक्त परायण राजूभाऊ व्यापारीत ना सगळं गाव ओळखीतं तुम्हाला आता व्यापारी म्हणल्याच्या नंतर आमचे राजूभाऊ आमचा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये ओळख झाली त्या ठिकाणी एक सेवा करण्याकरता मिळाली होती त्या संपर्कातून राजूभाऊच्या संपर्कातून येण्याचा योग प्राप्त झाला या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी गायनाचार्य उपस्थित राहिले एकदा त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवासाठी चाल ज्यांनी सुंदर म्हणली असे असणारे आमचे हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे बाबा महाराज हरकळ महाराज मानाचा मोठेपणा धारण करून उपस्थित राहिले त्यांना सुद्धा धन्यवाद आणि एकूण आपल्या परिसराचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज भोसले महाराजसुद्धा उपस्थित राहिले त्यांनासुद्धा नारदाच्या गादीवरून या ठिकाणी धन्यवाद देतो एकूण मूर्ती लहान पण कीर्तिमान हरिभक्त परायण आमचे परम मित्र शुभम महाराज गायकवाड महाराजसुद्धा उपस्थित राहिले त्यांनासुद्धा धन्यवाद एकूण माझ्यासोबत आलेले मृदुंगाचार्य हरिभक्त परायण गुरुवर्य रामभाऊ महाराज काजळे यांचे पटशिष्य असणारे आमचे ओंकार महाराज झिंजान हातगावकर
महाराज सुद्धा उपस्थित राहिले व उपस्थित आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी. मला काही सर्वांचे नाव पाठ नाहीत बरं का दादा, तसं माझ्याकडे एवढं हे नको बघ, मला नाव माहिती नसल्यामुळे कुणाचे नाव जास्त घेत नाही. एकदा येती जाती झाली म्हणजे सारखे नावं लक्षात राहतात म्हणून माफ घेतो, पण आता नाही राहत लक्षात कोणाच्या म्हणून माफ करा. सगळ्याचे नाव घेतले म्हणून असं गृहीत करा. उपस्थित मान्यवर सगळे मंडळी उपस्थित राहिले त्यांना सुद्धा धन्यवाद. मायमावल्यासुद्धा उपस्थित राहिल्या. तुम्हाला जर हे कीर्तन परत ऐकायचं असेल तर सुंदर आमच्या भैयानी सुद्धा साऊंड सिस्टमवाले, आपले काय नाव द्या, पप्पू भाऊ इंगळे, सुंदर या ठिकाणी त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं नाव आहे गोडवा माऊलीचा. जर तुम्हाला वाटलं हे कीर्तन परत ऐकावं तर यूट्यूबवर गोडवा माऊलीचा चॅनलवर मात्र हे कीर्तन ऐकण्याकरता आपल्याला मिळत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचला असे असणारे रेणुका मंडप डेकोरेशन रेणाखळी, एकदा दादा करता जोरात टाळी वाजवा. धावपळीच्या योगामध्ये वातावरण त्यांनी चांगलं केलं, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. उपस्थित महिला मंडळी, पुरुष मंडळी, आमचे टाळकरी मंडळी उपस्थित राहिले. बोलण्याच्या योगामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द गाला असेल मायबापाचा तर क्षमा करा. झालेल्या शिवेला मात्र या ठिकाणी पूर्ण विराम देतो. दहीहंडीचा अभंग घ्यायचा ना कसं इकडे अगोदर काय हा विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिदोरी होतो ते खाते वरी तुम्ही भारी दोहीकडे पसरोडीकडे हा वाहते त्या धारा भरी गोई त्या कोपरा. तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरोडीकडे तुका म्हणे अशी टोकानी कधी देऊनी का तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरोडीकडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका समान ब्रह्मादिका. काला वाटू एकमेका वैष्णवनिका समान तुका म्हणी मंडळे बळीवीर काळी. काला वाटू एकमेका वैष्णवनिका समान. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुढे वेळे पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही उच्चारिला अधिकार द्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही उच्चारिला अधिकार द्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा थापायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. आरती घ्यायची का? आरती आरती झाली नाही झाली झाली का? आरती झाली का? झाली झाली. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. पाहे प्रसादाची वाट घेऊन आता शेष घेऊन जायन तुमचे झाली भोजन. झाली सेवा तुम्हाळवून देवा. तुमचे झाली भोजन. हा तुका म्हणे चित्त करुणे नाही घेऊन जाईन तुमचे झाली भोजन. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की, जगदंबा माता की, हनुमंतराय भगवान की जय.